हॅलो, माझा आवाज येतोय बरोबर? वर्गाला सुरुवात करणार आपण एक ओंकार करून घेऊया. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर. पाठ करा मान सरळ. डोळे अलगद मिटलेले. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत एक ओमचा उच्चार. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. हस्तमर्दन. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं आहे. नेत्रस्पर्श. निर्माण झालेली संपूर्ण डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची आहे. सावकाश डोळे उघडायचे. हरी. हरिओम. सगळ्यांचं स्वागत. आजपासून या आपल्या नवीन वर्गाला सुरुवात होत आहे. आपले साधक नवीन नवीन जॉईन होणारच आहेत. तर सुरुवातीचे काही दिवस हे आपले बेसिक असतील, म्हणजे आपण अगदीच सोप्याच पद्धतीने वर्गाला सुरुवात करणार आहोत. तर आपण काहीतरी एका उद्देशाने आपला हा वर्ग जॉईन केलेला आहे. आपलं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी, उत्तम राहण्यासाठी आपण हा वर्ग जॉईन केलेला आहे. तर हे सगळ्या आपण गोष्टी हळूहळू पुढे शिकणारच आहोत. त्याच्या आधी मी माझी ओळख करून देते. माझं नाव योगिता सकपाळ. ऍज अ प्रोफेशनली मी लायब्ररियन म्हणून काम केलंय 16 वर्ष. 2016 मध्ये एक आवड म्हणून मी योग शिकले. 2000 आपलं घंटाळी मित्र मंडळ ठाणे येथनं, आणि योगा टीचरची पदवी घेतली. आणि त्याच्यानंतर 2021 मध्ये मी एम ए इन योगशास्त्र ही नागपूर युनिव्हर्सिटीमधून पदवी घेतली. आणि आता सध्या माझी आयुष मंत्रालयाची लेवल 7 म्हणजे योग थेरपिस्टची लेवल 7 चालू आहे. असा हा माझा योग साधनेचा प्रवास चालू आहे. योग शिकत सुद्धा आहे आणि योग शिकवत सुद्धा आहे. तर आज आपण ज्या उद्देशाने इथे आपण हा वर्ग तुम्ही जॉईन केलेला आहे, तर तुम्ही फक्त आता थोडक्यात तुमची ओळख करून घ्या, की तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात, किंवा तुम्हाला कुठली व्याधी आहे का, कोणतं कुठला आजार आहे का, हे तुम्ही सांगा. कारण की हा आपला पहिल्यांदा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याप्रमाणे आपण म्हणजे जर कुठलंही आसन करताना काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील तर ते मला तुम्हाला सांगता येतील. एक मिनिट. आता हा जो मी माईक लावलाय, हा जेव्हा मी माईक लॅपटॉपला लावते त्यावेळेला मला तुमचे कोणाचेच आवाज येत नाही, फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो. जर कुठेही क्लास चालवताना थोडीशी अडचण वाटली किंवा काही वाटलं तर तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता, किंवा एक इशारा करायचा की मला इथे इथे असा प्रॉब्लेम येतोय म्हणून. मग आपण ती क्वेरी सॉल्व्ह होईल. आता मी माईक माझा काढते. एक मिनिट. तुम्हाला कदाचित अनम्यूट केलं असेल सरांनी. ओके, म्यूट केलं असेल. हा, आता तुम्ही बोलू शकता. आवाज थोडासा वर्षात. हा, हॅलो, येते. हा, मी वर्षा आहेर. मी मुंबईवरनं बोलते, दादरवरून. आणि मी एक हाऊसवाईफ आहे, आणि मी एक ऍस्ट्रॉलॉजर आहे, टॅरो कार्ड रीडर. आणि मी हे योगा मेडिटेशन वगैरे करते, म्हणजे चक्रा हिलिंग आणि त्याच्यामध्ये. ओके. तर मला हे योग पण शिकायचं होतं, तर म्हणून मी तुमची ऍड बघितली, तर म्हणून मी जॉईन झाले तुम्हाला. ओके, म्हणजे तुम्ही चक्राची ऑलरेडी 7 चक्र जे आपले आहेत ते तुम्हाला माहिती आहे. करते मी. हो, 1 वर्ष झाले मी सगळं हे करते, चक्र हिलिंग वगैरे. हा, आणि क्रिस्टल्स मध्ये वगैरे सगळं म्हणजे त्याच्यामध्ये आहे मी.
ओके, छान. मग तुम्हाला हा जो चक्राचा जो तुम्ही अभ्यास केलाय, तो तुम्हाला जेव्हा आपण सूर्यनमस्कार करू, हा हा त्यावेळी तुम्हाला ते नक्की उपयोगी पडतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की त्या चक्रांचं स्थान कुठे आहे. कारण की हा चक्र ही पुन्हा एकदा ॲडव्हान्स कृती असते, जेव्हा आपण योग साधनेला बसतो. आपला हा ओके जो आहे, हा बेसिक आहे. पण हा हा तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स माहिती आहे. हा त्यामुळे मी तुम्हाला तेव्हा सांगेनच, जेव्हा आपले सूर्यनमस्कार चालू होतील त्यावेळेला. ओके ओके. आणि एक की मी हार्ट पेशंट आहे, म्हणजे 2 वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक येऊन गेला. त्याच्यानंतर मी हे सगळं करायला लागली. पण आता मी स्टेबल आहे, म्हणजे औषधांवरती आहे. अच्छा. बाकी बीपीचा वगैरे काही त्रास? बीपी वगैरे काही नाही, पण ते मला गोळ्या चालू आहेत. म्हणजे हं. बीपी हार्टच्या वरती प्रेशर येऊ नये म्हणून एक बीपीची गोळी आहे आणि एक ती ब्लड थिनरची गोळी आहे. त्या 2 मला आता लाईफ लॉंग घ्यायच्या आहेत. त्या चालू आहेत फक्त गोळ्या. बाकी ठीक आहे, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही. आणि थोडा मला बॅक पेनचा प्रॉब्लेम होता, पण आता नाहीये. म्हणजे हे मी सगळं करायला लागली ना तेव्हापासून. अच्छा. हां. ओके. हार्ट पेशंट असल्यामुळे हं. थोडंसं आसनं करताना काळजी घ्यायची. म्हणजे हां. ओव्हर ट्राय न करता आपल्याला कृती करायच्या आहेत. बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात म्हणजे आपली आसनं असतात ती थोडीशी फॉरवर्ड बेंडची असतात. तर जे हां. पेशंट आहेत त्यांना आम्ही सांगतोच, की फॉरवर्ड बेंड होताना थोडंसं काळजी घ्यायचं असतं. कारण की हां. रक्तप्रवाह आपला हृदयाकडे आणि डोक्याकडे होत असतो. हं, हं. त्यामुळे हार्ट पेशंटसाठी हे तर मी सांगेनच तुम्हाला. पण तुम्ही ओके. सुद्धा काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करा. ओके. स्वागत आहे. ओके. ओके. थँक यू. थँक यू. पुढचं कोणीही बोलू शकता. मी वैशालीताई तुमचं हे बंद आहे. हो. ते आपल्या जुन्या साधक आहेत. हां. गेल्या महिन्यात माग पण हां. मागच्या महिन्यात जॉइन केलं मी आणि हां. खूप सुंदर वाटलं. ॲक्चुअली 6 महिने झाले होते मला ॲक्सिडेंट झाल्यानंतर काहीच ॲक्टिव्हिटी होत नव्हती. पायाचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून. आणि त्यातनं आता बरे झाले मी. ॲक्सिडेंटचं सगळं रिकव्हर झालं सगळं. पण बसून-बसून मला असं खूप इम्युनिटी माझी कमी झाल्यासारखं झालं होतं. हं, मग हं. मी मागच्या महिन्यात हे जॉइन केलं तुमचं आणि बरं. खूप फरक पडला मला त्याच्यात. तर थँक यू सो मच मॅम. आणि मी पुढे कंटिन्यू करायचाच विचार करते इथे. मी माझी ओळख देते. मी वैशाली महेश धोका. मी चिंचवडला असते. मी बॅच फ्लॉवर रेमेडीज कोच म्हणून काम करते. चक्र बॅलन्सिंगचं करते आणि अच्छा. हीलर म्हणून पण काम करते. गुड, गुड, गुड. चालेल थँक वैशाली. यू. हरिओम. येस. स्वागत आहे. ह्या आपल्या जुन्या साधक आहेत. स्वागत आहे. पुढचे प्लीज. नेक्स्ट. नमस्कार, मी समिधा ठाण्यावरून बोलते. ओके. मॅडम मी जस्ट आता जॉईन केलंय की मला स्वतःला योगा असं करायला आवडतं म्हणून फर्स्ट टाइम. अच्छा. बाकी काही व्याधी वगैरे? ऍक्च्युली 12 वर्षापासून मला अप्पर बॅक पेन आहे लेफ्ट साइडला. ओके. तर हा तेवढंच. बाकी काही नाही. नाही. स्वागत आहे. हरिओम. हो, थँक्यू. पुढचं अनम्यूट होऊन तुम्ही बोलू शकता. म्हणजे हे आपण यासाठी घेतो, की आपल्याला समजा कुठली आसनं करताना काही कॉन्ट्राइंडिकेशन्स असतील तर तुम्हाला सांगता येतील. म्हणून सुरुवातीची आपण एक इंट्रोडक्शन घेतो आणि तुमच्या जर काही व्याधी असतील तर त्या तुम्ही सांगा. कोणीही आता अनम्यूट होऊन बोलू शकता. हॅलो मॅडम. हां, येतोय आवाज. नमस्ते. मी स्वाती उपार बोलतेय. मी मागच्या योगा वर्गासाठी ॲडमिशन घेतलं होतं. हां, परंतु हां. 2-4 दिवस केल्यानंतर आईची थोडीशी तब्येत बरी नव्हती. त्यामुळे मला गावी जावं लागलं. ती थोडी वयस्कर आहे. त्यामुळं बरोबर, मग मी कंटिन्यू तर करू शकले नाही. म्हणून मग आता हां, मी पुन्हा कंटिन्यू करते. मी बरोबर. मागच्या वेळेस ते तुम्हाला सांगितलं थोडंसं मला बीपीचा त्रास आहे हां, आणि हां. हार्टचाही जे आहे पंपिंगचा त्याचाही मला थोडासा आहे त्रास. त्यामुळं माझ्या गोळ्या वगैरे चालू आहेत. तर तोच माझा फक्त त्रास आहे, बाकी नाहीये काही. खूप खूप स्वागत. मला असं वाटतं तुम्ही 1 आठवडा होतात कंटिन्यू बरोबर ना? होय, हो. हां, 5 दिवस होते मॅडम मी, हां, 5 तेच. दिवस होते. हां. त्याच्यानंतर मग शुक्रवारी नाही आले, मग शनिवार, रविवार सुट्टी, मग त्याच्यानंतर मी हां. आलेच नाही, असं झालं ते बरोबर, बरोबर. तेव्हा थोडंसं. नाही दिसलात तुम्ही. हो. बरोबर. हो, हो. मग मी सरांशी बोलले ओके. आणि सरांना म्हटलं मला आता कंटिन्यू करायचंय कारण माझी इच्छा ती राहिलेली आहे. तर बरोबर. सर म्हटले काही हरकत नाही. ओके. स्वागत आहे. ओके. पुढे थँक यू. नमस्कार मॅडम. हरिओम. मी गंगा सूर्यवंशी नांदेडवरून आहे. अच्छा.
मला 2 मुली आहेत. एक आता वर्षाची आहे, छोटी मुलगी माझी. हा. तर तिच्या डिलिव्हरी पासूनच मला जरा जास्त प्रॉब्लेम सुरू झाले, म्हणजे जागरण वगैरे ह्याच्यामुळे थोडं जरा शरीरामध्ये थकवा आहे ते. आणि थोडासा आता पण मला पण बीपीचा त्रास म्हणजे होतो एवढ्या लहान वयामध्ये. डॉक्टरांनी बीपीचा गोळी त्रास सुरू आहे? हो, बीपीचा त्रास सुरू होतोय. म्हणजे बीपी काय आहे, हाय आहे की लो आहे? हाय होतो, 160 170 होतोय सारखा. अच्छा. डॉक्टरांनी सांगितले की तुमचं डायजेशन बरोबर नाहीये, तुमचं बसण्यात जास्त येते, एक्सरसाइज योगा काही नाहीये, त्यामुळे मग तुम्हाला हे सगळे त्रास होत आहेत म्हणे. त्यांनी सांगितले तुम्ही काहीतरी करा, सुरू करा लवकरात लवकर, जेणेकरून तुमचं डायजेशन व्यवस्थित होईल आणि तुमचं माइंड म्हणजे कसं ते थोडं हे झालंय, थोडं मेडिटेशनची पण गरज आहे तुम्हाला सांगितलं त्यांनी. ओके. तर बरं. मग या सगळ्यांसाठी मला हे करावं असं वाटलं म्हणून मी जॉईन झाले. स्वागत आहे. फक्त डिलिव्हरी सीझर झालीये की नॉर्मल आहे? सीझर झालीये माझी. सीझर 1 वर्ष झालंय ना? हा, 1 वर्ष आणि 1 महिना झालाय तिला. तुम्ही पण तरी आसनं करताना थोडीशी म्हणजे जी आपल्याला ओटीपोटावर जास्त स्ट्रेच येणार नाही. आसनं करायची आपण, पण स्ट्रेच येणार नाही. आपली क्षमता म्हणजे आपल्याला वाटलं की इथे मी नाहीये तर थांबू शकत. सावकाश तुम्ही आसन सोडू शकता. मग तिकडे तुम्ही माझ्या सूचनेची वाट बघू नका. कारण की आसनं शिकवताना मला असं सांगायचं असतं की तुम्हाला आयडियल जी कृती आहे किंवा जी मूव्हमेंट आहे ती तुम्हाला दिसली पाहिजे. त्यामुळे मी तिथे बराच वेळ थांबण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून. पण जेव्हा आपण सगळे एकत्रित आसनं करतो, त्यावेळेला तुम्ही फक्त थोडीशी काळजी घ्यायची. आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे आपण कृती करायला सुरुवात करायची. हे मी हो, आणि तुम्हाला सांगेनच. कारण की आपण नुकतंच ऑपरेशन्स वगैरे झालेले असतात ना, मग तिथे जर समजा जास्त ताण आला ना, की मग थोडंसं दुखापत होऊ शकते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या. डॉक्टरांनी मला सांगितलंच होतं की 1 वर्षभर काही करू नका तुम्ही म्हणून. त्यात बरोबर. माझी तब्येत काही म्हणजे ठीक नव्हती, त्या सारखी आजारी पडणं वगैरे चालूच आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की तुम्ही आता सध्या फक्त वॉकिंग करा आणि मेडिटेशन आणि फक्त प्राणायाम वगैरे करा म्हणून सांगितलं होतं त्यांनी. ठीक आहे. आणि स्वागत. हलकी आसनं करू शकता सांगितलं त्यांनी. ओके. स्वागत आहे. पुढचं प्लीज. मनाली ताई आहे. ताई आणि इथे एक नंबर दिसतोय, मोबाईल नंबर आहे. फक्त थोडक्यामध्ये सांगा की तुम्हाला कुठली व्याधी वगैरे आहे का? मग आपण आपल्या वर्गाला सुरुवात करू. अनम्यूट करू का? हा हा, बोलू शकता. आवाज मला येतो मनाली? हा, येतोय. मनालीमध्ये वाशिंदून आहे मी. आणि मला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा थोडा त्रास होतो गेले 5-6 वर्ष. आवाज पूर्ण येत नाहीये. हॅलो, आता हा. येतोय? हा, म्हणजे एकदम असं बारीक येतोय. हॅलो, हा आता येतोय का? हा. हा, येतोय. मी मनालीमध्ये वाशिंदून आहे आणि माझं वय 36 आहे आणि मला गेले एक 3-4 वर्षांपासून हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतोय. तर मी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली, पण आता सध्या मी वॉकिंग आणि मेडिटेशन करते, तर तेव्हापासून बऱ्यापैकी फरक आहे. ओके. हार्मोनल आणि बाकी इम्बॅलन्स, बाकी काही हां. नाही. नाही, बाकी काही नाही. आणि ओके. त्यामुळे वेट गेन झालं आहे थोडं. ओके, ठीक आहे. स्वागत आहे तुमचं. आपण त्याप्रमाणे आसनं घेऊच. पुढचे कोणीही बोलू शकता. अनम्यूट केलेलं आहे मी. एक नंबर दिसतोय. हा, स्नेहल ताई, बोलू. हाय एव्हरीवन, नमस्कार. हा. मी स्नेहल बिहाडे मुंबईवरून आहे. अच्छा. आवाज येतोय तुमचा. फक्त तुम्हाला काही व्याधी किंवा ज्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय हे फक्त थोडक्यात सांगा. अच्छा, मी ऍक्च्युली फिट राहण्यासाठी मला योगा अभ्यास करायची इच्छा झाली. ऍक्च्युली माझी जस्ट 6 महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली सिझेरियन. तर बाकी काही व्यायाम मला करता नाही येत आहे, म्हणून मग योगा मला स्टार्ट करायचा आहे. ओके, खूप खूप स्वागत. तुम्ही सुद्धा आसन करताना, कारण की नुकतीच डिलिव्हरी झाली आहे, 6 महिनेच झाले, सिझरियन आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आसन करताना थोडीशी काळजी घ्यायची. तुमच्यासाठी कुठली जी उपयुक्त आहे, ज्यांची आता 1 वर्षापूर्वी झालेली आहे आणि तुमची 6 महिन्यापूर्वी झालेली आहे, तर तुमच्यासाठी जी उपयुक्त आसनं आहेत हे मी तुम्हाला त्या वेळेला सांगेनच, ती तुम्ही करायचीच आहेत. आणि मग पुढची जी काही आपण बेसिक आसनं शिकू
तिथे मग फक्त थोडंसं आपल्याला काही यथाशक्ती प्रयत्न करायचा म्हणजे आपल्या लिमिटेशन्स न ओलांडता किंवा आपल्याला जास्त दुखापत न होता कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हरिओम. खूप खूप स्वागत. नेक्स्ट कुठे इथे नंबर 1 दिसतोय. हा हॅलो. हा येतोय आवाज. हा मॅडम, मी ऐश्वर्या लेमगर. मी वेट लॉस साठी जॉईन केलेला आहे. ओके. हा तुम्ही सकाळी मला मेसेज केला होता बरोबर ना? सकाळी हा. मेसेज केलं. ओके. हरिओम. स्वागत आहे. ओके वैष्णवी. मॅडम, थँक्यू. हॅलो मॅम. हा. हा, मी ऍक्च्युली माझा कोरोना नंतर काहीच ऍक्टिव्हिटी होत नव्हती, त्याच्यामुळे मी वेट लॉस साठी जॉईन केलं. खूप खूप स्वागत आहे. तसं व्याधी वगैरे काहीच नाही. अच्छा. हरिओम. स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता फक्त काही आपल्याला गोष्टी पाळायच्या आहेत हे आम्ही तुम्हाला सांगते. आधी मी माझा माईक जो आहे हा एकदा मी लॅपटॉपला माझ्या लावला ना की मला तुमची कोणाचीच आवाज येत नाही. फक्त माझा आवाज तुमच्यापर्यंत जातो. तुम्हाला जर कुठे काही प्रॉब्लेम वाटला किंवा काही अडचण वाटली तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा एखादा मला इशारा करायचा मग मी तो माईक काढून मग आपण बोलू शकतो. त्याचबरोबर आपलं सेशन संपलं की मी शेवटला सुद्धा तुम्हाला विचारतेस की तुम्हाला काही अडचण आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, काही असेल तर आपण तेव्हा डिस्कस करतो आणि मग आपली मीटिंग एंड होते. तर आता मी हा माझा माईक इथे जॉईन करून घेते. खूप खूप स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं की आपण काहीतरी एका उद्देशाने आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण हा वर्ग जॉईन केलेला आहे आणि माझाही प्रयत्न असेल की तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं देता येईल तो मी प्रयत्न करणारच आहे. तर आपल्याला आता काही गोष्टी जेव्हा आपण हे आपला वर्ग हे करणार आहोत, आपला वर्ग सुरू करणार त्याच्या आधी मी काही सांगते तुम्हाला. तर आपला हा वर्ग आहे 5चा, संध्याकाळी 5ची वेळ आहे बरोबर. तर इथे तुम्हाला थोडंसं जेवणाच्या आपल्या ज्या पद्धत किंवा आहार कसा असावा हे नाही मी सांगणार तुम्हाला. फक्त आपण जेवण जे आहे हे आता 1 ते 2च्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा. कारण की योगासनं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला 4 तासांचा गॅप पाहिजे. म्हणून जेवण जे आहे हे 1 ते 2च्या मध्ये घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून 5 वाजता जेव्हा आपण वर्गाला बसू तेव्हा आपल्या मुवमेंट ज्या आहेत ह्या व्यवस्थित होतील. फॉरवर्ड बेंड किंवा बॅकवर्ड बेंड आहे हा आपला व्यवस्थित होईल. पोट जर भरलेलं असेल तर आपल्याला मुवमेंट करताना थोडासा त्रास होईल. म्हणून 1 ते 2च्या मध्ये तुम्ही जेवण करू शकता आणि वर्ग झाल्यानंतर 6 नंतर तुम्ही 15-20 मिनिटांनी तुमचा जो काही चहा किंवा जे काही तुम्हाला खायचंय ते तुम्ही खाऊ शकता. आता तसं बघायला गेलं तर आपण 5ची वेळ असल्यामुळे आपलं ऑलरेडी आपल्या बॉडीचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ऑलरेडी चांगलं सुरू झालेलं असतं. कारण की आपण ऍक्टिव्हली अर्धा दिवस भरपूर काम केलेलं असतो. त्यामुळे आपल्याला तिथे जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही. फक्त पोट जे आहे आपलं हे आपलं अन्न व्यवस्थित पचलं गेलं पाहिजे. म्हणून 1 ते 2च्या मध्ये जेवण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपला हा वर्ग ऑनलाईन आहे. त्यामुळे कॅमेरा एकदम व्यवस्थित सेट करून ठेवायचा की जेणेकरून आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बैठक स्थितीमध्ये आसन करायचं असतं, शयन स्थितीमध्ये करायचं असतं, उभं राहून आपल्याला आसन करायचं असतं आणि पोटावर पडून करायचं असतं. अशा 4 प्रकारे आपल्याला आसनं करायची असतात. तर ह्या 4ही प्रकारांमध्ये तुम्ही मला व्यवस्थित दिसला पाहिजे या प्रकारे कॅमेरा जो आहे हा आपला ऍडजस्ट करून ठेवायचा. जेणेकरून तिथे कुठे मला तुम्ही थोडेसे म्हणजे काहीतरी वेगळं वाटलं किंवा थोडंसं तुमचं कुठेतरी म्हणजे थोडासा मला बदल वाटला तर मला तो तुम्हाला सांगता येईल. या प्रकारे आपण आपला कॅमेरा जो आहे हा व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवायचा. आणि आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करणार आहोत. आपल्या वर्गाचा जो पॅटर्न आहे हा आपण सुरुवातीला श्वसन मार्ग शुद्धी घेतो. त्याच्यानंतर आपण नेत्रशुद्धी घेतो. नेत्रशुद्धी जी आहे ही आपली आपण आठवड्यातून एकदा किंवा 2दा घेत असतो. त्याच्यानंतर वाणी शुद्धी, प्रार्थना आणि मग आपला वर्ग. आपण पहिला आठवडा जो आहे पहिले 1 ते 2 आठवडे लुजनिंग वरती जास्त भर देतो. कारण की आपले हातापायाची जी बोट आहेत जे जॉईंट्स आहेत ते थोडेसे स्टिफ असतात. तर ते व्यवस्थित आपले फ्लेक्झिबल होण्यासाठी ते थोडे मोकळे होण्यासाठी सगळे सांधे मोकळे होण्यासाठी आपण थोडेसे लुजनिंग एक्सरसाइज घेतो. पहिल्या आठवड्यामध्ये खूपच बेसिक आसनं असतात. मग आपण त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त म्हणजे थोडीशी ऍडव्हान्स घेतो. तिसऱ्या आठवड्यापासून आपण सूर्यनमस्काराला सुरुवात करतो. मग हळूहळू जर म्हणजे समोरची आपण
मी बघते की कशी आहेत म्हणजे आपले साधक. जर त्यांना अजून रिक्वायरमेंट असेल एखादं ऍडव्हान्स आसन शिकण्याची, तर आपण तेही आपण घेतो. पण हा आता आपला असं म्हणजे पॅटर्न आहे की सुरुवातीला आपण अगदी बेसिक, मग थोडेसे ऍडव्हान्स आणि मग ज्याप्रमाणे आपल्याला रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण आसनं घेतो. प्राणायाम जो आहे हा आपण दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात करतो. बघा, जेव्हा प्राणायामाला आपण सुरुवात करतो तेव्हा आपला जो नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आहे त्याला आपण ब्रेक करतो, त्याच्या गतीला आपण छेद देतो. म्हणून प्राणायाम करण्याच्या आधी आपल्याला दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन ही जी बेसिक आहेत किंवा हे जे रूट्स आहेत प्राणायामाचे, हे आपण आधी शिकतो. इथे आपण व्यवस्थित स्टेबल झालो, आपल्याला श्वासाची क्षमता कळली. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की आपलं श्वसन कसं असतं. तर तो जो अभ्यास आहे हा आपण आधी 1, 2, 4, 5 दिवस आधी घेतो आणि मग सेकंड वीक पासून आपण प्राणायामाला सुरुवात करतो. तर आता ह्या झाल्या सगळ्या बेसिक इंट्रोडक्शन. बाकी जे योग म्हणजे काय, किंवा आता हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, योग म्हणजे एका गोष्टीला दुसऱ्या गोष्टीशी जोडणे. जसं आज आपण इथे बसलेलो आहोत आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी. तर हे आरोग्य उत्तम कसं राहणार, शरीराकडून मनाकडे आपली वाटचाल कशी होणार, तर ही आपल्याला हे योग शिकवतो. जेव्हा आपण आसनं करतो तेव्हा आपल्याला श्वासाची जोड असली पाहिजे, तेव्हा आपण शरीराकडून मनाकडे जायला सुरुवात करतो. तर हे जे आहे हे आपल्याला योग शिकवतो आणि हे आपण ह्या पूर्ण महिनाभराच्या वर्गामध्ये शिकणार आहोत. हा, आपल्याला श्वासाची जोड कशी मिळणार, आपलं मानसिक आरोग्य शांत कसं राहील आणि आपण शारीरिक दृष्ट्या सुदृढ कसे होऊ, फ्लेक्झिबल कसं होऊ, हे आपल्याला आपलं योग शिकवणार आहे. तर आपली सुरुवात जी आहे ही श्वसन मार्ग शुद्धीपासून होते. पुन्हा एकदा कपालभाती जी आहे शुद्धिक्रिया, ही आपण नेक्स्ट वीक पासून घेणार आहोत. आता हे जे 3-4 दिवस आहेत इथे आपण एकेका नागपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करणार आहोत. तर ही कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी आपल्याला काही हस्तमुद्रा बघायच्या आहेत. तर त्या कशा असतात, जेव्हा आपण कपालभाती किंवा श्वसन मार्ग शुद्धी करतो तेव्हा आपल्याला साधी बैठक घालायची आहे. पद्मासन जे आहे हे आपण उद्या बघणार आहोत. आज फक्त आपण बेसिक आपल्याला काही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या हे वर्गाला, हे आपण बघणार आहोत. तर साधी बैठक घालायची आणि आपल्या 2 हातांचे कप, सगळी 5ही बोटं जुळलेली बरोबर, आणि हे 2 हातांचे जे कप आहेत हे आपल्याला गुडघ्यावर या प्रकारे ठेवायचे. बघा, मी एकदम रिलॅक्स बसली आहे. बऱ्याचदा काय होतं, जेव्हा आपण योग करतो ना तेव्हा प्रत्येकाला असं होतं की असं सरळ बसलं म्हणजे एकदम योग. तर असं नाहीये. तुम्ही जेवढं रिलॅक्स बसणार, तुमचं शरीर आणि मन जेवढं रिलॅक्स असेल तेवढी ती कृती आहे ती अगदी छान होते आपल्याला. म्हणजे बघा, हे 2 हात अगदी सहज आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, पाठकडा मात्र सरळ ठेवायचा. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे, खूप जास्त प्रमाणात त्रास आहे, त्यांनी काय करायचं, थोडासा आधार घ्यायचा. म्हणजे एखादी उशी किंवा जे तुम्हाला कुशन मागे पाठीला आधार देण्यासाठी तुम्हाला जे योग्य वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही तिथे बसू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठदुखी जास्त होणार नाही. तर ही झाली आपली द्रोणमुद्रा. दोन्ही हातांची कप करून ते गुडघ्यांवर ठेवायचे या प्रकारे. हाताची जी कोपरं आहे ती शरीराच्या आपल्या जवळ आहे. ही झाली द्रोणमुद्रा. मग आपण करतो ज्ञानमुद्रा. आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. बाकीची 3ही बोट दोन्ही हातांची ती अगदी लूज आहे आणि ती आपल्या गुडघ्यावर. बघा, हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेने. ही झाली आपली ज्ञानमुद्रा. पुन्हा एकदा इथे सुद्धा आपला पाठकणा हा सरळ असतो. मग आपण करतो नमन मुद्रा. तर ही नमन मुद्रा कशी केली जाते हे आधी बघून घ्या. आणि एक महत्वाचं, जेव्हा नवीन आसन मी तुम्हाला शिकवते तेव्हा मी स्वतः आधी ते करते, तुम्हाला दाखवते, एक डेमो होतो. तो तुम्ही बघायचा व्यवस्थित की कसा केला जातोय, कशा प्रकारे पायाची मुवमेंट होते, कशा प्रकारे हाताची मुवमेंट होतीये, आणि त्यानंतर तो करायचा प्रयत्न करा. स्क्रीनवरती दिसत नाही म्हणजे मी दिसत नाहीये का? तुम्ही रिजॉईन व्हा. लेफ्ट होऊन पुन्हा एकदा रिजॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला मी पण दिसेल आणि माझा आवाज सुद्धा येईल. ओके मॅम. तुमचा आवाज मला येणार नाही कारण की मी माईक माझा हे केलेला आहे, लॅपटॉपला लावलाय. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही रिजॉईन व्हा, पुन्हा एक लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हा. ओके. बरं.
तर डेमोच्या वेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची की आधी बघून घ्यायचं की मी कसं करते आणि मग आपण सगळे एकत्रित करतो. पण सुरुवातीला आपल्याला बघायचं असतं. आणि दुसरं म्हणजे स्क्रीन जी आहे, सुरुवातीला सर मला स्पॉटलाइट करतात. म्हणजे तिथे फक्त त्या तुमच्या विंडोवरती मी एकटीच दिसेल, बाकीचं तुम्हाला कोणी दिसणार नाही. जेव्हा डेमो करतो त्यावेळेला तुम्ही शक्यतो ती माझी एकटीची विंडो ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला मुवमेंट जी आहे ही व्यवस्थित दिसेल. कारण की गेल्या वेळच्या क्लासमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला. फक्त अशी पूर्ण गॅलरी ओपन केल्यामुळे त्यांना माझ्या मुवमेंट व्यवस्थित दिसत नव्हत्या. मी पूर्ण त्यांना लांब दिसत होते. त्यामुळे मी आता प्रत्येकाला असं सांगते की जेव्हा डेमो दाखवला जाईल तेव्हा एकच विंडो, म्हणजे फक्त तिथे त्या विंडोवर मी दिसेल, माझी मुवमेंट तुम्हाला कळेल, ती ओपन करून ठेवा. ठीक आहे. तर ह्या थोड्याशा बेसिक इंट्रोडक्शन्स आहेत. आणि आता आपण बघूया नमन मुद्रा कशी असते आणि मग आपण आपल्या वर्गाला सुरुवात करणार. आता मी थोडीशी क्रॉस बसते. जर मी दिसत नसेल तर पुन्हा एकदा जॉईन व्हा. क्रॉस बसते मी, म्हणजे तुम्हाला पूर्ण दिसता येईल. दोन्ही हात जोडून घ्यायचे, ते आपल्या छातीपाशी आहेत. नमन मुद्रा करताना जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे हळूहळू. आणि आपल्या क्षमतेने आपल्याला पुढे झुकायचंय. आपापल्या क्षमतेने. बघा या पण जेव्हा आपण पुढे झुकतो तर ज्यांना शक्य आहे त्यांनी जोडलेले हात, कपाळ आणि हाताची कोपरं जमिनीवर, सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढा झुकायचा प्रयत्न करायचा. आता काही जणांना समजा एवढंच पुढे झुकता येतं आणि जास्त आपण पुढे नाही जात, तर ठीक आहे, सरळ हात ठेवायचे, हात कोपरातनं अगदी सरळ, आणि मान जी आहे ही जमिनीच्या दिशेने, कपाळ सैलसर सोडून घ्यायची. कधी कधी आपल्याला ऑपरेशन्समुळे किंवा पाठदुखीमुळे आपल्याला पुढे जास्त झुकता येत नाही, तर आपली जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेने ते थांबण्याचा प्रयत्न करायचा. ज्यांना शक्य आहे त्यांनी मात्र कपाळ, जोडलेले हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा, सीटचा भाग न उचलता. ही झाली आपली नमन मुद्रा. आणि मग सावकाश हळूहळू कमरेतनं सरळ व्हायचं आणि दोन्ही हात पुन्हा छातीपाशी. ठीक आहे. हे कळलं प्रत्येकाला कशी नमन मुद्रा केली. आता ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत किंवा आपला पोटाचा भाग जास्त असतो तेव्हा आपल्याला फॉरवर्ड बेंड करताना त्रास होतो, सीटचा भाग नकळत उचलला जातो, तर आपल्याला सीटचा भाग जमिनीवरच ठेवून शक्यतो जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचा प्रयत्न करायचा. सुरुवातीचे 3-4 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण हळूहळू तुम्ही नक्कीच त्या म्हणजे जे आयडियल पोश्चर आहे, म्हणजे आपलं कपाळ जिथे जमिनीला लागतं तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचू शकता. ठीक आहे. श्वसन मार्ग शुद्धी कशी करायची हे सुद्धा आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करू. आपण एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करतो. मी जर थोडीशी पुढे येते म्हणजे प्रत्येकाच्या लक्षात येईल. कपालभाती जी आहे ही कृती जी आहे ही आपण दोन्ही नाकपुड्यांनी आपलं ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन, म्हणजेच काय, तर आपण श्वास घेण्याची जी कृती आहे ती अगदी सहज असते आणि श्वास सोडण्याची जी कृती आहे ती फोर्सफुली असते. म्हणजे आपण एक झटका देतो आपल्या पोटाला आतल्या साईडला, या प्रकारे. तर आता ही जी कृती आहे ही आपण 2-4 दिवस फक्त एकेका नाकपुडीने करणार आहोत. तर ही कशी केली जाते आधी बघून घ्या. उजव्या हाताच्या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची, जेंटली प्रेस, सहज. तुम्ही साधं इथे जरी बोट ठेवलं ना तरी ती नाकपुडी बंद होते. आणि डाव्या हाताच्या बोटाने म्हणजे चिमूट करायची अशी, आणि डावी नाकपुडी थोडीशी अशी वर उचलून घ्यायची आणि डावीने एक श्वास भरून घ्यायचा आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या, या प्रकारे. आता इथे आपली मुवमेंट जी आहे ही थोडीशी आपल्या छातीची हालचाल होते. सुरुवातीला तुम्हाला म्हणजे थोडासा एक गोंधळ होऊ शकतो, पण आपल्याला जाणीवपूर्वक काय करायचंय, पोट जे आहे हे आपल्याला आतमध्ये झटका द्यायचा, या प्रकारे. तर आता आपण सुरुवात करूया एकेका नाकपुडीने. आज मी थोडेसे अंक काउंट करेल, त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना फोर्सफुली आपण श्वास सोडतो आणि तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे. श्वसन मार्ग शुद्धी कशी केली जाते याची जी इन्फॉर्मेशन आहे छोटीशी, ती मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया.
आणि आपण नेत्रशुद्धीसाठी त्राटक घेतो. तर ते सुद्धा ते अगदी सोपं आहे. मी जशा इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या असतात. आणि हे आपण यासाठी घेतो, की आपण घाई गडबडीने बसलेलो असतो वर्गाला. खूप साऱ्या गोष्टी डोक्यामध्ये असतात. म्हणजे आत्ता आपण काय केलंय आणि आपण काय करणार आहोत हे सगळं एकाच वेळेला डोक्यामध्ये असतं. तर ते कमी होण्यासाठी आपलं साधनेकडे मन एकरूप होण्यासाठी आपण ह्या ज्या थोड्याशा बेसिक शुद्धिक्रिया आहेत म्हणजे नेत्रशुद्धी, श्वसन मार्ग शुद्धी, वाणी शुद्धी या घेत असतो. जेणेकरून आपलं मन जे आहे ते थोडंसं शांत होईल आणि एकाग्र होईल. तर सुरुवात करूया आता आपण श्वसन मार्ग शुद्धीला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे द्रोणमुद्रेमध्ये. म्हणजे आपल्या हाताचे कप करायचे आहेत आणि आपल्या गुडघ्यांवर बरोबर. पाठकणा सरळ. आणि आता उजवी नाकपुडी बंद करा अंगठ्याच्या आधाराने. बरोबर. डाव्या हाताची चिमूट करायची. पहिलं बोट आणि अंगठा बरोबर. आणि थोडीशी डावी नाकपुडी वर उचलून घ्यायची. थोडीशी वर उचलून घ्या डावी नाकपुडी. हा बरोबर. आणि आता डोळे अलगद बंद करा. डावीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. एक. पुन्हा डाव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. दोन. पुन्हा एकदा डावीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. तीन. अजून दोनदा करायची आहे कृती. डावीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. चार. लास्ट राऊंड. डावीने एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे अलगद बंद करा. आणि आता आपलं संपूर्ण आपली जाणीव जी आहे ही डाव्या नाकपुडीकडे घेऊन जा. तिकडे बघा किंचितसा बदल झाला असेल श्वसन मार्गामधला. त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करा. डोळे बंद करून संपूर्ण जाणीव जी आहे ती डाव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या हाताची चिमूट करायची. पहिलं बोट आणि अंगठा आणि उजवी नाकपुडी थोडीशी वरती उचलून धरायची. थोडीशी वरती घ्यायची. बरोबर. आणि आता उजव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्या. पुन्हा एकदा उजवीने एक श्वास भरून घ्या. हा. आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. उजवीने श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 3. उजव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 4. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 5. हात खाली. दोन्ही हात. आपलं संपूर्ण लक्ष उजव्या नाकपुडीकडे घेऊन जा. डोळे बंद. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि आपण करणार आहोत नेत्रशुद्धी. त्याच्या आधी मी तुम्हाला वाणी शुद्धी कशी केली जाते हे आधी तुम्हाला सांगते. मग आपण सगळ्या ह्या कृती ज्या आहेत त्या एकत्रित करणार आहोत. या प्रार्थना आणि शांतीपाठ जो आहे हा ग्रुपवरती मी शेअर करीन. तर वाणी शुद्धीसाठी आपल्याला काय करायचं असतं. पुन्हा आपण हाताची जी आहे ही आपल्याला ज्ञान मुद्रा घ्यायची आहे. नेत्रशुद्धी आणि वाणी शुद्धी ह्या आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घेतो. पण त्याही तुम्हाला समजल्या पाहिजेत कशा असतात म्हणून पहिल्या दिवशीच मी हे सगळ्या गोष्टी सांगते आणि मग आपण पूर्ण वर्गाला सुरुवात करू. तर वाणी शुद्धीसाठी आपल्याला 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार करायचे असतात. ओंकार साधना का करावी, कशी करावी, त्याचे फायदे काय आहेत हे सगळं मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवणार आहे. इथे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. फक्त प्रॅक्टिकली ती कशी करायची हे मी तुम्हाला आता सांगते. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 4 विविध स्तरांवर ओमचे उच्चार करायचे असतात. पहिला उच्चार जो आहे हा उच्च पट्टीतला असतो. अकार लांबवलेला उच्च पट्टीतला वैखरी वाणीतला ओमचा उच्चार.
इथे अचं प्रमाण जे आहे हे 80% असतं आणि मचं प्रमाण जे आहे हे 20% असतं. तर हा उच्चार कसा करायचा हा मी तुम्हाला आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. आधी तुम्ही एक डेमो बघून घ्या. आपल्याला बेंबीच्या देठापासून ओरडायचं असतं. जेव्हा आपण एवढ्या मोठ्याने ओरडतो ना, तेव्हा जे आपले आतले जे सगळे स्नायू आहेत ते सगळे ऍक्टिव्हेट व्हायला सुरुवात होते. आपलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे एकदम चांगलं व्हायला सुरुवात होते आणि आपण थोडेसे ताजेतवाने थोडेसे फ्रेश होतो. म्हणून ह्या सगळ्या आपल्याला गोष्टी करायच्या असतात. तर हा उच्चार कसा करायचा बघून घ्या. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला उच्चार, अकार लांबवलेला. अ आवाज आलाय प्रत्येकानं? कसा केलाय तो? आवाज आलाय ना प्रत्येकाला? म्हणजे कसा आलाय तो उच्चार? ओके, ठीक आहे. बरं, आता जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा नकळत आपल्या फेस थोडासा ताणला जातो, कपाळावर आठी येते. तर आपल्याला जाणीवपूर्वक आपला चेहरा शिथिल ठेवायचा आहे, रिलॅक्स ठेवायचा आहे. दुसरा उच्चार पुन्हा एकदा दाखवते. हा मध्यम पट्टीतला असणार आहे. अकार आणि मकार समसम प्रमाणामध्ये. तर हा सुद्धा उच्चार कसा केला जातो बघून घ्या. एक सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना मध्यम पट्टीतला उच्चार म्हणजे अकार आणि मकार समसम प्रमाणात. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला. अचं प्रमाण 20% आणि मचं प्रमाण 80%. अगदी खालच्या पट्टीतला. यासाठी पुन्हा एकदा एक सहज श्वास भरून घेतो आपण आणि श्वास सोडताना मकार लांबवलेला उच्चार. चौथा उच्चार आहे हा मानसिक असतो. याला कोणतंही प्रमाण नसतं. हे आपण आपल्या क्षमतेने हा उच्चार करायचा असतो. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा, शरीराकडून मनाकडे घेऊन जाणारा हा उच्चार आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या वर्गांना. श्वसन मार्ग शुद्धी तर आपण केलेलीच आहे आणि आता आपण करूया नेत्रशुद्धी. सगळ्यांनी स्थिती घ्यायची आहे. साधी बैठक, पाठकणा, मान सरळ, दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. खांदे कोपरं अगदी शिथिल. आपण करणार आहोत नेत्रशुद्धी. समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे आपल्याला एकटक नजरेने, स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये, नजरेमध्ये सामावून घेत आहोत. ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मवेद्या असं माऊलींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच. असा हा ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये, मनांमध्ये साठवून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण करतोय डोळे उघडे ठेवून बहिर त्राट. कालातीत, त्रिगुणातीत अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास सावकाश डोळे बंद करायचे आहे, अलगद मिटून घ्यायचे आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा.
आपण करतोय अंतरत्राटक. नेत्रशुद्धीमध्ये सुरुवातीला आपण केली बहिरत्राटक आणि आता आपण करतोय अंतरत्राटक. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे काही दिसेल, प्रतिमा दिसेल न दिसेल, पण अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करतोय. मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. साधनेकडे आपलं मन एकरूप होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी आपण करतोय त्राटक ही शुद्धी क्रिया, नेत्रशुद्धी. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आणि आता करूया ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. प्रत्येकाने स्थिती घेतलेली आहेच, डोळे अलगद मिटलेले आहेत. पहिला उच्चार हा उच्चपट्टीतला असेल, वैखरी वाणीतला, अकार लांबवलेला. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण अगदी शांत. दुसरा उच्चार करूया मध्यम पट्टीतला, अकार मकार समसम प्रमाणात. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना उच्चार ओ. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला, खर्च स्वरातला, खालच्या पट्टीतला. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. एक क्षण शांत. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाहीये. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार बुद्धी तत्वाकडून आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा, शरीराकडून मनाकडे घेऊन जाणारा असा हा चौथा मानसिक उच्चार. आणि करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि अलगद डोळे उघडायचे आहेत. समोर स्क्रीनवर प्रार्थना दिसते आपल्याला. माझ्या मागोमाग आपण ही बोलूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः, ओंकाराय नमो नमः. अलगद डोळे बंद करायचे आहेत. त्या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. आणि आता आपण करणार आहोत नमन मुद्रा. जोडलेले हात आपल्याला हळूहळू डोक्याच्या दिशेने वर घेऊन जायचे आहेत. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. जोडलेले हात कपाळ,
जमिनीला लावण्याचा प्रयत्न, जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता आपल्याला जेवढं पुढे झुकता येईल तेवढं झुकायचं आहे. संपूर्ण लीन भाव, नतमस्तक, एक शरणागत भाव. आपली जी कोणी आराध्य दैवत आहे त्यांचे आपण आशीर्वाद घेत आहोत साधनेला सुरुवात करण्यापूर्वी. आणि हळूहळू आता उलट चाल करूया. कमरेतनं सरळ व्हायचंय, कपाळ, जोडलेले हात सरळ कमरेतनं, आणि हळूहळू जोडलेले हात पुन्हा आपल्या छातीपाशी येतील. अगदी सावकाश हस्तमर्दन करायचंय. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण आणि नेत्रस्पर्श. निर्मळ हळू संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू डोळ्यांच्या स्नायूंना द्यायचे आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे. हरिओम. पहिला दिवस आपला हा इंट्रोडक्शन मध्ये सगळं सांगण्यामध्ये जातो. उद्यापासून आपला प्रॉपर वर्ग जो आहे हा सुरू होणार आहे. आपल्या वर्गाचा क्रम असाच असणार आहे. तर आता आपण बघूया बैठक स्थितीमध्ये आपण थोडीशी लुजनिंग करून घेऊया. तर हे कशी करायची? जेव्हा आपण बैठक स्थितीमध्ये बसतो तेव्हा प्रत्येक स्थितीमध्ये एक पूर्व स्थिती असते, एक विश्रांती स्थिती असते. तर बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती बघा कशी असते. बरं, आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आता आपण इथे सगळ्या लेडीज आहोत, तर आपल्याला पिरियड्सचा त्रास असतो. तर जेव्हा तुम्हाला कधी पिरियड्स येतील त्यावेळेला साधना करताना फक्त आपल्याला पायाचे जे मुवमेंट आहेत, म्हणजे आपण कधी कधी पाय जे आहेत हे वरती घेतो 90 डिग्री, टॉप्सिटर्वी आपला पोझिशन असते, तर ते करणं टाळायचं आहे. फक्त पायाच्या ज्या आपण हालचाली करू म्हणजे पाय थोडेसे वर उचलून घेणं, ह्या फक्त गोष्टी टाळायच्या आहेत. जर जास्त त्रास होत असेल तर त्या दिवशी तुम्ही फक्त बसून राहिला तरी हरकत नाहीये, फक्त प्राणायाम केला तरीही चालेल. वर्ग अटेंड करू शकता, वर्ग तुम्ही बघायचा काय चालू आहे तो. पण आपल्याला कुठे दुखत असेल, त्रास होत असेल तर फक्त स्वस्थ बसून राहायचं आणि तुम्ही आसनं बघू शकता. तर आता बैठक स्थितीमध्ये आपल्याला विश्रांती स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हात जे आहेत हे मागे जाऊ दे, मागे, बरोबर. आणि मान मागे सैलसर सोडून द्या. ही झाली आपली बैठक स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आणि कुठल्याही आसनाची पूर्वस्थिती दोन्ही पाय समोरून जोडून घ्यायचे. दोन्ही पाय समोरून जोडून घ्या, बरोबर. दोन्ही हात जे आहेत ते मागे जाऊ दे म्हणजे आपला पाठकाणा सरळ राहील. आता दोन्ही पाय आपले पावलं समोरून जुळलेले आहेत, बरोबर. आता आपल्याला दोन्ही पायांच्या बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा. दोन्ही पायांची बोटं स्ट्रेच करा, ताण आणा त्यांच्यामध्ये, ताण ताण, बरोबर. स्ट्रेच करायचे, एकमेकांपासून लांब करायचे आणि रिलॅक्स मध्यभागी. पुन्हा पायांच्या बोटांमध्ये ताण ताण ताण, रिलॅक्स मध्यभागी. पुन्हा दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण आणायचा आहे, ताण ताण ताण. आणि आता आपल्याला आपली बोटं जी आहेत पायाची ती फोल्ड करायची. सुरुवातीला 4 बोटं फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा. आपण जो आपला चवड्याचा भाग आहे तो फोल्ड करतोय, बरोबर बरोबर. आणि मग पुन्हा ओपन करायचा, पुन्हा ताण द्यायचा आहे पाचही बोटांमध्ये. दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण द्यायचा, सेपरेट करायची आणि अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट. बरोबर बरोबर. पुन्हा ओपन करायची, दोन्ही पावलं पुन्हा मध्यभागी. आता ह्या सगळ्या ज्या कृती आहेत ह्या आपण श्वासाशी आधारित पण करणार आहोत. पण सुरुवातीला आधी आपल्याला टेक्निक कशी आहे ही समजून घ्यायची आहे आणि मग आपण त्या श्वासाशी आधारित करणार. पुन्हा एकदा पाठकाणा आपला सरळ. आणि आता पावलं जी आहेत ही स्वतःकडे खेचून घ्या. पावलं स्वतःकडे खेचून घ्या. बघा तुमच्या अँकलच्या इथे म्हणजे घोट्याच्या इथे, पोटरीच्या इथे आणि गुडघ्याच्या इथे कसा प्रेशर आलेला आहे त्याकडे लक्ष द्या. तिथे आपण तो पूर्ण स्ट्रेच केलाय. दोन्ही पावलं आपण स्वतःकडे खेचून आणि आता हळूहळू ती जमिनीकडे जाऊ दे. आणि आता बघा कसा ताण येतोय पोटऱ्यांच्या इथे, गुडघ्याच्या इथे, अँकलच्या इथे. पुन्हा मध्यभागी स्वतःकडे खेचून घ्या पावलं, बरोबर. आणि जमिनीकडे स्वतःकडे
जमिनीकडे, स्वतःकडे, छान, आणि जमिनीकडे, बरोबर. मध्यभागी, दोन्ही पावलं पुन्हा मध्यभागी. आणि तर रोटेशन करायचं आहे उजवीकडून डावीकडे. सुरुवात करूया. पावलं उजवीकडे घेऊन जायची, पुढे आणायची, डावीकडे घेऊन जायची, आणि मग पुन्हा स्वतःकडे शरीराकडे असं रोटेशन करायचं. गोल गोलाकार फिरवायचे, अगदी सावकाश. कंट्रोल मुवमेंट म्हणजे आपल्या अँकलच्या इथे कशी मुवमेंट होतीये त्याकडे पूर्ण लक्ष द्यायचं. बरोबर. 3 5 वेळा आपण ही कृती करतोय. 4 आणि 5. मध्यभागी येऊन थांबायचं. आता अँटी क्लॉकवाईज करूया. डावीकडून उजवीकडे. 1 2 3 4 आणि 5. छान. पुन्हा मध्यभागी येऊन थांबूया. आणि आता साधी बैठक घालायची आहे. हे पाय तसेच फोल्ड करायचे आणि साधी बैठक घाला. दोन्ही हात समोर येऊ देत. हाताचे तळवे जे आहेत हे आता आपल्या स्क्रीनकडे आहेत. बरोबर. आता दोन्हीही हातांची बोटं जास्तीत जास्त लांब करायची. स्ट्रेच करा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. बरोबर. हात आपले ह्याच्यातून सरळ असतील ना, म्हणजे कोपरातून आपले हात सरळ आहेत. समोर घ्या. ऐश्वर्याताई, हात असे समोर घ्या. समोर. हे बघा असे. हा हा बरोबर. हा हा. जास्तीत जास्त ताण ताण ताण. आणि आता अंगठा आधी फोल्ड करा आणि मग त्याच्यावर 4 बोटं असं एकदम स्ट्रेच करून पूर्णपणे पेरन पेर आपल्याला बोटातून फोल्ड करायचं. पुन्हा ओपन करायचं. पुन्हा ओपन करा. पुन्हा ताण द्या. ताण ताण ताण. आणि 4 बोटं फोल्ड करा आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवा. आपल्याला मूठ वळून घ्यायची आहे. पुन्हा ओपन करायचं. ताण ताण ताण. अंगठा आतमध्ये आणि मग त्याच्यावर 4 बोटं. पूर्ण घट्ट मूठ वळून घ्यायची. सावकाश ओपन करायचंय. पुन्हा ताण द्यायचा आहे. ताण ताण ताण. अंगठा आतमध्ये पुन्हा एकदा आणि 4 बोटं त्याच्यावर घट्ट मूठ वळून घ्या. आणि आता हात आपले खांद्यातनं सरळ करा. बरोबर. आणि आता आपल्याला मनगटामधून आपण जी मूठ वळवली आहे तिचं रोटेशन करायचंय. फक्त मनगटामधून ना. बघा. 1 2 सावकाश कृती. 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. थोडा वेळ हात खाली ठेवूया. हाताची मुठी पहिला ओपन करा आणि मग हात गुडघ्यांवर येऊ दे. डोळे बंद. पूर्णपणे आपले हाताचे जे स्नायू आहेत ते स्ट्रेच झालेत. हे सगळे जे आपण कृती करतो ह्या इतक्या महत्वाच्या आहेत की म्हणजे आपल्याला आपले जेव्हा जॉईंट्स आपले चांगले होतील तेव्हा आपल्याला आपण आपोआप आपलं जे फिजिकल जो पोश्चर आहे तो फ्लेक्झिबल होण्यास मदत होते. लवचिक व्हायला मदत होते. एक लक्षात घ्यायचं की आपलं वजन कितीही असू दे पण आपण जेवढे ऍक्टिव्हली कामं करतो, जेवढी आपण फ्लेक्झिबली कामं करतो म्हणजे आपल्याला कुठेही दम लागत नाही, तर त्या वजनाचा आपल्याला काहीही फरक पडायला नको. असं हे एक माझं मत आहे. पुन्हा डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. हाताचे तळवे जे आहेत हे सिलिंगकडे असू देत. हाताचे तळवे छताच्या दिशेने. आणि आता हात फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. बरोबर. दोन्ही हात समोर येऊ देत. आता दोन्ही हात समोर. बरोबर. छान. पुन्हा एकदा फोल्ड सरळ. फोल्ड सरळ. छान. फोल्ड सरळ. पुन्हा हात फोल्ड करून घ्यायचे. दोन्ही हात फोल्ड करा समोरून. आणि आता दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. फोल्ड करा. दोन्ही हात खांद्यांवर ठेवा. आणि दोन्ही कोपरं समोरून जॉईन करा. आता आपण करूया शोल्डर रोटेशन. आता हे जोडलेले हात जे आहेत, कोपरं जे आहेत, ही हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्या आणि मग मागे गोलाकार आपण फिरवतोय. 1 2
3 छान बरोबर करा 4 आणि 5 बरोबर. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन करून घ्या आणि आता शक्यतो मानेची हालचाल न करता मान मध्यभागी ठेवायची आणि आता मागे न्यायचे हाताची कोपरं आणि पुढे अँटी क्लॉकवाईज. 1 अँटी क्लॉकवाईज आता करतोय 2 3 4 5 5 वेळा झाल्यावर कृती थांबवायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण जाणीव आपल्या हातांकडे घेऊन जा. खांद्याच्या इथे थोडासा ताण आला असेल, स्ट्रेच आला असेल, दाब आला असेल, त्याकडे लक्ष घेऊन जायचंय आणि मनानेच तो भाग आपण शिथिल म्हणजे रिलॅक्स करून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि आपण आता करणार आहोत समान ब्रीदिंग. म्हणजेच काय तर इक्वल ब्रीदिंग, समान श्वसन. तर आता सुरुवातीला आपल्याला श्वासाची गती माहिती नाहीये की आपण कशी घेतो, कसं आपला श्वास चालू आहे. तर इथे आधी मी अंक काउंट करीन, त्याप्रमाणे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडून द्यायचा आहे. ठीक आहे. आजचा दिवस मी फक्त तुम्हाला काउंटिंग करणार आहे. उद्यापासून आपल्याला विदाऊट काउंटिंग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. फक्त आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कसा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. समान श्वसन आणि दीर्घ श्वसन या दोन्ही गोष्टींमध्ये आज आपलं काउंटिंग होईल. उद्या फक्त एक आवर्तन मी काउंटिंगचं करीन आणि मग आपण आपल्या क्षमतेने करणार. साधी बैठक आपण घातलीये. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. पाठकणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी आहे. खांदे कोपरं शिथिल आणि आता डोळे अलगद बंद करा. आपण करणार आहोत समान श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितसं बाहेर येतंय. छातीचं थोडंसं एक्सपान्शन होतंय आणि खांदे थोडेसे कानाच्या दिशेला जात आहेत. 1 2 3 4 इथे थांबायचं आणि आता घेतलेला श्वास हळूहळू सोडून द्यायला सुरुवात करा. 4 3 2 1 कम्प्लिटली ब्रीथ आउट. पोट, छाती आणि खांदे पूर्ववत आले. अजून एक आवर्तन करूया. एक सहज श्वास भरून घ्यायचा आहे. 1 2 3 4 घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. 4 3 2 1 कम्प्लिटली ब्रीथ आउट. म्हणजे आपण ज्या काउंट पर्यंत श्वास घेतलाय तेवढ्याच काउंट पर्यंत श्वास सोडलाय. हे झालं आपलं समान ब्रीदिंग म्हणजे समान श्वसन. अजून एक राऊंड करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आता मी नंबर काउंट करणार नाही. आपण आपल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे. एक सहज श्वास भरून घ्या. थोडा वेळ थांबा. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि करणार आहोत दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. तर ही पहिलं आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण सगळे एकत्रित करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आपण दीर्घ श्वसन करणार आहोत. एक आवर्तन मी तुम्हाला दाखवते. दीर्घ श्वसन करताना जेव्हा आपण श्वास सोडतो, हा सोडण्याचा जो कालावधी आहे हा दुप्पट असतो. म्हणजे बघा, आता मी जेव्हा खोलवर दीर्घ श्वास भरून घेईल तेव्हा माझं पोट किंचितसं बाहेर येईल. छातीचं एक्सपान्शन होईल आणि खांदे जे आहेत हे कानाच्या दिशेने जाईल. छातीचं एक्सपान्शन म्हणजे आपली छाती जी आहे जेव्हा आपण श्वास भरून घेतो, एकतर ती आडव्या कक्षेमध्ये एकतर प्रसारण होते किंवा तिचं उभ्या कक्षेमध्ये प्रसारित होतं. म्हणजे बघा कसं, एक खोलवर दीर्घ श्वास मी भरून घेतेय. पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. 1 2 3 4
संथ गतीने श्वास सोडून द्यायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8. पोट, छाती आणि खांदे पूर्ववत. लक्षात आलं? श्वास सोडण्याचा जो कालावधी आहे हा आपला दुप्पट आहे श्वास घेण्यापेक्षा. जेव्हा आपण प्रॅक्टिकली करू तेव्हा आपल्या लक्षात येईल. सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा ज्ञानमुद्रेमध्ये. पाठ करा मान सरळ, डोळे अलगद मिटलेले. करणार आहोत दीर्घ श्वसन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून द्या. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पोट किंचितसं बाहेर, छातीचं एक्सपान्शन. खांदे कानाच्या दिशेला जातील. 1 2 3 4. थोडा वेळ थांबून घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. अजून एका वर्तन करूया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8. कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता इथे प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी किंचितसा वेगळा असू शकतो. त्यामुळे काउंटिंग प्रमाणे आपलं होईलच असं नाहीये. आपली जशी क्षमता आहे त्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करा. आणि आता एक लास्ट राऊंड करूया. डोळे अलगद मिटलेले आहे. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. 1 2 3 4. घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करा. 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. दोन्ही हातांची जी ज्ञान मुद्रा केली आहे ती सोडून द्या. दोन्ही हाताचे तळवे आता आकाशाच्या म्हणजे सिलिंगच्या दिशेने आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. पाठ करा मान सरळ आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. जाणीव आपल्या संपूर्ण शरीराच्या आकृतिबंधाकडे घेऊन जा. आपण जी बैठक घातली आहे साधी सुखासन, साधी बैठक. तिथे आपल्या दोन्ही पायांमध्ये कुठलाही ताण नाहीये ना. दोन्ही पायांची बोटं, तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी याकडे बंद डोळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. संपूर्ण निरीक्षण करायचं आहे. दोन्ही हात, दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि तळवे जे आहेत ते आपले सिलिंगच्या दिशेने आहे. आपल्या हाताची कोपरं, दंड, खांदा रिलॅक्स आहे. पाठकाणा आपला सरळ आहे. पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स आहे. मान आपली मध्यभागी आहे. चेहरा अगदी शांत आहे. डोळे अलगद मिटलेले आहेत. हळूहळू लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन जा. आपलं श्वसन कुठलं कसं होत आहे, गतिमान आहे की स्लो आहे त्याकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. त्या हालचालीकडे मनानेच लक्ष देण्याचा प्रयत्न करा. श्वास घेताना पोट हलकसं वर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. आता आपण एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया नाकाने आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्या. पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या नाकाने
आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे घेतलेला श्वास संपूर्णपणे सोडून द्या. लास्ट राउंड. नाकाने एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडून द्या. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. आणि आता आपण स्वतःलाच एक धन्यवाद देणार आहोत की आपण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी रोजचा 1 तास हा काढणार आहोत. स्वतःचं चांगलं आरोग्य यासाठी आपण यथाशक्ती साधना करणार आहोत. यासाठी आपल्या स्वतःलाच आपण एक धन्यवाद देणार आहोत. श्वास घेताना आपल्या मनाला असं सांगायचं आहे की मी या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती माझ्यामध्ये भरून घेत आहे. आणि श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझे सगळे ताणतणाव, काळजी, चिंता आणि व्याधी मी सोडून देत आहे. पुन्हा एकदा श्वास घेताना मी सकारात्मक ऊर्जा माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त होत आहे. श्वास भरून घ्यायचा आहे. आणि श्वास सोडताना मी तणावमुक्त होत आहे. मला खूप छान आणि हलकं वाटतंय. खूप प्रसन्न वाटतंय. जाणीव आपल्या श्वासाची. आणि करणार आहोत आपण आता शांती पाठ. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. डोळे अलगद उघडायचे आहेत. समोर स्क्रीनवर आपल्याला शांती पाठ दिसतोय. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. डोळे अलगद बंद करायचे आहेत. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले जोडलेले हात कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात छातीपाशी येतील. अगदी सावकाश क्रमाक्रमाने दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं आहे. पाणी आणि नेत्रस्पर्श. निर्माण झालेली ऊब संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरी. धन्यवाद. कोणाला काही अडचण? आजचा तसा आपला बेसिकच वर्ग होता. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंट्रोडक्शन मध्येच गेल्या.
उद्यापासून आपला व्यवस्थित वर्ग सुरू होणार आहे. आपली जी आसनं आहेत बेसिक जी आहेत ती आपण करायला सुरुवात करणार आहोत. खूप खूप धन्यवाद तुमचे सगळेजण उपस्थित राहिला. खूप खूप धन्यवाद. तर गुड नाईट. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. फक्त जेवणाच्या वेळा एक लक्षात ठेवायच्या आहेत. त्याप्रमाणे आपल्याला थोडंसं आता काळजी घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 2च्या मध्ये आपल्याला जेवण करायचं. थँक्यू. चला भेटूया उद्या 5 वाजता. हरी गुड नाईट.